पण दरम्यान चंद्रपुरामध्ये आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातला वाद अखेर मिटलाय। चंद्रपुरामध्ये महापौर कोण हे ठरवण्याची जबाबदारी खासदार धानोरकर यांच्यावरती देण्यात आली आहे, तर स्थायी समितीचं सभापतीपद वडेट्टीवार गटाला मिळणार आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी स्वतः ही माहिती दिली आहे। चंद्रपुरामध्ये कोणाच्या गटाचा महापौर होणार यावरून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात अंतर्गत वाद सुरू होता। दोन्ही नेत्यांनी 2 गट निर्माण केले होते आणि त्यानंतर दोघांचा वाद थेट हायकमांडकडे गेला होता। प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दोन्ही नेत्यांसोबत बैठक घेतली, त्यामध्ये या वादावरती तोडगा काढण्यात आला। दरम्यान आता सत्ता स्थापनेसाठी उरलेल्या 4 संख्याबळ आणण्याची जबाबदारी धानोरकरांकडे आहे असं वडेट्टीवारांनी सांगितलंय। यासोबतच प्रदेश काँग्रेस जे नाव देतील तोच गटनेता होणार असंही वडेट्टीवारांनी जाहीर केलंय। आता आमच्याकडे संख्याबळ फक्त 27 आहे आणि आमच्याबरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे 3 पप्पू देशमुख असे 30 संख्याबळ आहे। उर्वरित 4 संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे। आता जवळपास 31 लोक आमच्या सोबत आहे, म्हणजे जनविकास सेना आणि MIM मिळून त्यांचा 4 लोकांचा एक गट आणि 27 आम्ही 31 आमच्याकडे आहे। 4 लोक परत 4ची संख्या आम्हाला या ठिकाणी जुळवायची आहे। पण नैसर्गिक युती जी आहे, शिवसेना असतील किंवा वंचित असतील, या लोकांवरती माझा विश्वास आहे आणि त्यांनी माझ्यासोबत यावं याच्या संदर्भात प्राथमिक चर्चा देखील झाली। काल संदीप गिरे यांच्याशी चर्चा केली आणि मला विश्वास आहे की ते नक्की या ठिकाणी आमच्यासोबत सत्ता स्थापनेसाठी येईल। या वादावर परिणय फुके काय म्हणाले तेही पाहूयात। बघा, असं आहे की ते एक म्हण आहे की नाचणाना आहे अंगण तेढा, आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवारजींची दशा दिसते, म्हणजे त्याच प्रकारचं वागणुकी ते करतात आहे। स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊनसुद्धा सगळ्यात मोठा पक्ष करूनसुद्धा हेच तिथे त्या महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।